नमस्कार. 14 फेब्रुवारीला छावा मूवी रिलीज झाला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व ठिकाणी त्याची चर्चा होत आहे. मीही अगदी पहिल्या दिवशी हा मूवी पाहिला आणि मूवी पाहिल्यानंतर असं वाटलं की ज्यांना मी ओळखतो, ज्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकतो त्या सर्वांना सांगावं, त्यांना आवाहन करावं की हा मूवी तुम्ही थिएटरला जाऊनच पाहावा. म्हणजे अगदी पहिल्या दिवशी मी याच्यावरती व्हिडिओ बनवणार होतो, परंतु स्वतः शंभूराजे असतील किंवा इतर मावळे, सरदार म्हणजे जे काही तिथे दाखवलंय किंवा विकी कौशलची जी ॲक्टिंग असेल, तर या सर्वांचा मिळून एक माझ्यावरती ओरा क्रिएट झाला होता आणि मी तो प्रयत्न केला व्हिडिओ बनवण्याचा, परंतु मी कंटिन्यू मला बोलता येत नव्हतं. म्हणजे एवढा परिणाम माझ्यावरती तो झाला होता. म्हणजे खूप अशी कारणं आहेत की हा मूवी थिएटरला जाऊनच पाहायला पाहिजे. तुम्ही प्रत्येकजण त्याचे वेगवेगळे अर्थ लावू शकता आणि मलाही काही असे अर्थ सापडलेत त्याच्यामध्ये. अर्थ सापडलेत म्हणण्यापेक्षा मला काय शिकायला मिळालं त्याच्यातून. एक पहिली गोष्ट तर मावळ्यांचं आपल्या स्वराज्यावरती असलेलं प्रेम असेल, आपल्या राजावरती असलेली निष्ठा असेल, ती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणजे शत्रूच्या सैन्यानं शंभूराजांना कैद करण्यासाठी म्हणजे अगदी चारी बाजूने वेढा दिला होता. त्यांना पकडण्यासाठी ते प्रयत्न करत होते आणि मावळ्यांनी म्हणजे शंभूराजांच्या आजूबाजूने येऊन जसं प्रकारचं एक संरक्षण कवच तयार केलं होतं. आणि ज्या काही तलवारी असतील, भाले असतील, ज्यांचा आघात होत होता शत्रूच्या सैन्यांकडून, तर ते मावळे ते स्वतःच्या अंगावरती झेलत होते, जेणेकरून आपल्या राजाला काही झालं नाही पाहिजे. राजा म्हणजे आपलं स्वराज्य आहे आणि स्वराज्य सुरक्षित ठेवण्यासाठी ती तलवार आपल्या राजाला टच नाही झाली पाहिजे. म्हणजे ते असं दृश्य दाखवले, ते पाहताना पण म्हणजे काय लेव्हलची ती माणसं असतील हो. म्हणजे काय पराक्रम त्यांनी केलेत, काय काय केले त्यांनी. म्हणजे मी जर हा व्हिडिओ इथे बनवत असेल, याचं सौभाग्य जर मला भेटलं असेल, तर ते त्या लोकांचे उपकार आहे. दुसरी गोष्ट, दोन भावांमधलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग मला पाहायला भेटलं. म्हणजे सोयराबाईंनी काही जरी केलं असलं तरी शंभूराजेंची रामराजेंवरती त्यांच्यावरती असलेलं प्रेम किंवा रामराजेंची शंभूराजेंवरती असलेली निष्ठा. सोयराबाई गेल्यानंतर स्वतः शंभूराजेंनी पुढाकार घेऊन रामराजेंचं लग्न लावून दिलं आणि तेही कोणासोबत? महाराणी ताराबाई. महाराणी ताराबाई त्यांच्यावरती सुद्धा एक वेगळा मूवी होऊ शकतो, एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व आहे. ज्यावेळी शेवटचा दिवस, शेवटचा म्हणजे महाराजांना ज्या दिवशी कैद केलं, त्या दिवशी कदाचित शंभूराजांनी प्रॅक्टिकली विचार केला असेल की आता इथून सुटका होणं एवढंसं सोपं नाही. म्हणून त्यांनी आपल्या मावळ्याला, मला त्यांचं नाव आठवत नाही, पण त्यांना सांगितलं की तुम्ही रायगडाकडे जा. म्हणजे का सांगितलं असेल रायगडाकडे? म्हणजे रायगडावरती येशूबाई आहेत, महाराणी येशूबाई, ते तर एक आहेच महत्वाचं रिझन. पण म्हणजे मी ज्या नजरेतून किंवा त्या शंभूराजांच्या नजरेत मी जे पाहिलं, मला असं दिसलं की रायगडावरती रामराजे सुद्धा आहेत आणि रामराजे स्वराज्याचं भविष्य आहेत. ते सुरक्षित असले पाहिजेत. म्हणजे या प्रकारे मला दोन भावांमधलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी पाहायला भेटलं. एक राजा आणि एक महाराणी, एक पती आणि एक पत्नी, या दोघांची एकमेकांवरती असलेली श्रद्धा, एकमेकांवरचं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणजे शंभूराजांना कैद केलं होतं, ती जी दृश्य दाखवलेली आहेत, म्हणजे ज्या प्रकारे अत्याचार शंभूराजांवरती केले जात होते आणि सायमल्टेनियसली रायगडावरचं दृश्य पण तिथे दाखवलं जात होतं. म्हणजे शंभूराजांवरती कुठल्या तरी प्रकारचा तो अत्याचार चालू आहे. म्हणजे मी ते बोलू शकत नाही, कारण ते शेवटचे काही क्षण मी पाहू शकलो नाहीये किंवा पाहण्याची ती हिंमत होत नव्हती. जे म्हणजे पहा, जी गोष्ट आपण पाहू शकत नाही ती त्यांनी सहन कशी केली असेल. म्हणजे जे काही त्यांच्यावरती अत्याचार होत होते त्यालाच म्हणजे सायमल्टेनियसली रायगडावरचं जे दृश्य दाखवलं जात होतं की महाराणी येसूबाई म्हणजे रश्मिका, खरं तर रश्मिका ते मूवी पाहताना मला वाटतच नव्हते की ती रश्मिका आहे, मला त्या येसूबाईच वाटत होत्या. म्हणजे कुठल्या तरी प्रकारचा अत्याचार महाराजांवरती होतोय आणि तिकडे रायगडावरती येसूबाईंना दाखवलं जायचं आणि येसूबाई म्हणायच्या जगदम. म्हणजे त्या जगदम मध्ये त्या इमोशन्स होत्या. ओ माय गॉड, काय इमोशन्स होत्या त्या.
म्हणजे त्याच्यामध्ये राजांविषयी आपल्या पतीविषयीची काळजी होती, परंतु स्वराज्य सुद्धा पुढे दिसत होते की आता स्वराज्याचं काय होणार. म्हणजे ते सर्व कलाकार होते, अक्षरशः त्यांनी ऍक्टिंग नाही केली, ते जगलेत. रश्मिका जगली, येसूबाई. विकी कौशल्य प्रत्यक्षात शंभूराजे म्हणून तो जगला आहे. म्हणजे त्यांच्या त्या ऍक्टिंगला सलाम म्हणून तरी हा मूवी पाहायला पाहिजे. इतिहास तर आहेच, पण या लोकांच्यामुळं हा जो इतिहास आता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणार आहे. मैत्रीचं नातं कसं असावं हे शंभूराजे आणि कवी कलश यांच्या रूपाने या मूवीमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे दोघांना असं बांधलेलं आहे, काही क्षणात काही तासांमध्ये मृत्यू आहे, मृत्यू अटळ आहे, आणि तरी सुद्धा म्हणजे एकमेकांविषयी असलेलं प्रेम, मैत्रीचा भाव कवितेच्या माध्यमातून जो तिथे त्यांनी व्यक्त केलाय, त्या कविता ऐकण्यासाठी मी स्वतः पुन्हा पुन्हा तो मूवी पाहेन, थिएटरमध्ये जाऊन पाहेन. खरं तर अशा प्रकारचे मूवी आपण उचलून धरले पाहिजेत, हिट नव्हे सुपर हिट केले पाहिजेत. तेव्हा मराठ्यांच्या इतिहासामधल्या प्रत्येक लढाईवरती एक मोठ्या पडद्यावरती एक चित्रपट होऊ शकतो, आणि तो बनवायला प्रोड्युसर्स तयार होते. लोक रडतायत तो मूवी पाहताना, लोकांचं शरीर अगदी शहारून जात आहे. म्हणजे आम्ही 4 मित्र गेलो होतो मूवी पाहायला, आणि मूवी संपल्यानंतर काही सेकंद कोण जागेवरून उठतच नव्हतं. आणि आम्हा चौघांवरती तर असा म्हणजे तो परिणाम झाला होता की संपूर्ण थिएटर खाली झालं, पण आम्ही तसे स्तब्ध होतो. आणि कोणीतरी एक म्हटलं की आता जाऊया का, तेव्हा कुठंतरी असं लक्षात आलं की खरंच आपल्याला जायचं इथून. मग जे फक्त पाहून आपली अशी अवस्था होते, प्रत्यक्षात 350 वर्षापूर्वी काय झालं असेल. म्हणून सर्वांना विनंती आहे की हा मूवी थिएटरला जाऊन पहा आणि याला सुपर डुपर हिट बनवा. धन्यवाद.